सत्य नेहमी आपल्या आजूबाजूलाच असतं, आपल्या डोळ्यांसमोर असतं. फक्त कधी कधी त्यावर पडदे असतात. पण जे सत्य आहे ना, तेच शिव आहे, तेच सगळ्यात जास्त सुंदर आहे. तुमचं सत्य हे तुम्हाला आपोआप कळेल. तू तारासोबत असतेस, तारा गाते, मग तू तिच्यासोबत काय करतेस? ते तारा मॅडम आणि भैरवी मॅडमना जी मदत लागते ना, तीच करते मी. कार्यक्रम चांगला व्हावा, आलेला श्रोता मुग्ध होऊन जावा, माझ्या हातून संगीताची सेवा व्हावी, हेच माझं काम असतं. गाणं हे विठ्ठलाच्या जवळ जाण्याचं साधन वाटतं मला. म्हणून तारा मॅडमचं गाणं चांगलं व्हावं यासाठी मी मनापासून प्रयत्न करते. हेच माझं काम असतं. आणि मी माझं काम प्रामाणिकपणे पार पाडते. सारंग सर, मी तारा मॅडमच्या सहवासात असते म्हणजे आमचे गुण एकमेकींना लागले तसं नाही ना. पण मग ते तुझ्यावर संशय का घेतं? शक्यतो अशा वेळी ज्यांना गाण्याचं ज्ञान आहे त्याच माणसांना मदतीला ठेवलं जातं. म्हणजे मी त्यांच्या सतत सोबत असते म्हणून शंका आली असेल बाकीच्यांना. हो भैरवीजी, त्यांना पण तू हवी असतेस तारासोबत कायम. सारंग सर, तुम्हाला माहिती आहे ना, माईंनी खूप मदत केली आम्हाला. त्यामुळे त्यांना जेव्हा माझी गरज लागते ना, तेव्हा मी त्यांच्या मदतीला जाते. असा शब्द सुद्धा दिलाय मी त्यांना, आणि मी माझा शब्द कायम पाळते. त्यावर मला शंका नाही. हे प्रश्न पडले मला, उत्तरं शोधावी वाटली म्हणून तुला विचारलं. शोधलीच पाहिजेत. जसं कुठल्याही उत्तराच्या दोन बाजू असतात ना, तसंच प्रश्नाच्याही दोन बाजू असतात. फक्त आपण कुठल्या नजरेने बघतोय हे महत्वाचं. शपथ घेण्याचं गातेस की नाही गात? सारंग सर, काय करताय? विठ्ठला, काय केलं मी? या हातांनी मी खरी शपथ टाळली. आता तूच काय तो निकालला. या हातांना शिक्षा मिळायलाच हवी. त्या मूर्ख मुलीकडे बघून वाटत नाही तिचा गळा इतका सुंदर असेल. आणि ज्या माणसाला असं वाटलं तो माणूस किती धन्य असणार आहे. ऐश्वर्या, आपण एक मिनिट. सगदेव, मला सांग, सावली गाते का रे? नील, कोणाला विचारतोयस आणि काय विचारतोयस? त्याची बहीण जर इतकी सिंगर असती तर त्याने काय तुला रोज सकाळी चहा दिला असता? ऐश्वर्या प्लीज, तो इथे प्रामाणिकपणे काम करतोय, मेहनत करतोय. प्लीज त्याची खिल्ली उडवू नकोस. सॉरी डॅड. अरे राजकुमार दादा कुठे? नील, मला त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाहीये. आय एम सॉरी. बघ, माझ्या मनात तसं काही नव्हतं. आई, तू प्लीज बोल ना माझ्याशी, प्लीज. नील, मला कोणाशीच बोलायचं नाहीये, ओके? आणि मी कुणालाही समजावायला सुद्धा जाणार नाही. ज्यांनी त्यांनी ज्याचं त्याचं समजून घ्यावं. आई प्लीज. आई, आई.
मम्मा सावली आली आहे. बोलो बोलो सावलीला बोलो. अरे वा सावली, गुड मॉर्निंग. अगं तारा, सावलीसाठी काहीतरी आण. सावलीला चहा नाही आवडत ना, सावलीसाठी ज्यूस आण. ज्यूस, ऑरेंज ज्यूस आण. ये सावली बस बस बस. नको माई, राहू द्या. बस म्हणते ना, बस. अगं तिथे नाही, इथे 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 माझ्याजवळ बस. स्वर्गीय सुरांची मालकीण आहेस तू, मग तुझी जागा इथं त्या भैरवी माईच्या बाजूला हवी ना. सावली, आपण एक काम करूया का? ही तारा आहे ना, तारा, हिला आपण तुझी असिस्टंट म्हणून ठेवूया. कारण आता आमची सावली सगळ्या जगासमोर प्रसिद्ध गायिका सावली एकनाथ भागवत फेमस होणार आहे. सेलिब्रिटी होणार आहे आमची सावली. मग आजपर्यंत जे जे तू तिच्यासाठी करत आली आहेस ना, ते सगळं आपण तिला तुझ्यासाठी करायला लावूया. तारा, तारा, अगं सावलीसाठी लवकर ज्यूस आण. बघूया तिला जमतंय का, बघ. दे तिला, घे सावली. नको माई. तारा, अगं तिला आग्रह कर. सावली घे ना. सावली घे. पिऊन टाका एका दमात. अगं घे 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 घे. वास छान. आता मला सांग, तुझं चुकलं की नाही? चुकलं ना? माझ्या परवानगीशिवाय तू गायलीस. चूक झाली ना तुझी? झाली की नाही? माई ते 4 भिंतींमध्ये राहणार. 4 भिंतीत असो की 4 चौकात, माझ्या परवानगीशिवाय तू कुठेही गाऊ शकत नाही. कारण तुझा आवाज माझ्याकडे गहाण आहे. विसरलीस? माझ्या परवानगीशिवाय तू तुझा आवाज कुणासाठीही वापरू शकत नाही. शब्द दिलायस, मोडलास तू तुझा शब्द. मग आता सांग, चुकलीस की नाही? चुकलं माझं. हे मला तुझं आवडतं. चूक झाली ना की पटकन आपली चूक मान्य करून मोकळं व्हायचं. म्हणजे मग मी तुला शिक्षा द्यायला मोकळी. आता तू मान्य केलंयस की तुझी चूक झालीच आहे, मग आता आपण तुला शिक्षा देऊया. काय बरं सावलीला शिक्षा देऊया आपण? काय आवडतं सावलीला सगळ्यात जास्त? सारंग. सारंग आवडतो ना तुला? सारंगवर खूप प्रेम आहे ना तुझं. मग आपण आता तुला शिक्षा देऊया. आजपासून तू सारंगशी बोलायचं नाहीस. ठरलं? आजपासून तू सारंगशी बोलायचं नाहीस. हीच तुझी शिक्षा. अहो पण माई तुम्ही. शिक्षा आहे ना? आता शिक्षा तर ठरली. आता परीक्षा. धागा बांधलायस ना? आता तुला परीक्षा पण द्यायला लागणार. कुठली परीक्षा घेऊ तुझी? अग्निपरीक्षा,
घेऊया का तुझी अग्निपरीक्षा? चल घेऊयाच. काय बरं करूया? तुझ्या मानलेल्या बापाने तुझं भविष्य पाहिलं होतं ना. बघू बरं जरा कुठल्या रेषा आहे तुझ्या भविष्यात, काय लिहिलंय. तू गायिका म्हणून प्रसिद्ध होणार रेषा आहेत का तुझ्या हातात? हा? असं आहे का काही? मग असं असेल या रेषा मिटवून टाकल्या पाहिजे आपण, नाही का? ही आग, हे निखारे तुला सतत आठवण करून देतील. तुझ्या नशिबात हेच निखारे लिहिलेले आहेत. कळलं का? जेव्हा जेव्हा माझा शब्द मोडशील, मला दिलेलं वचन मोडण्याचा प्रयत्न करशील ना, तेव्हा हे निखारे तुला आठवण करून दे. या पुढे भैरवीला दिलेला वचन मोडशील तर त्याचे काय परिणाम होतील ना, त्याची ही झलक आहे. झलक. या? रोजी आई, मला माफ कर. मी तुझ्या पुढे दिवाच नाही लावला, तर काय करू? केलेल्या कर्मांची शिक्षा मिळाली आता त्या हातावर. मला तुझी 4 पानं तोडायची होती, आता रात्र झाली, मी नाही तोडू शकत. तुझा गुणकरी रस लावला असता ना की बरं वाटलं असतं, पण राहू दे. ए हॅलो, कधीही यायचं कधीही जायचं. धर्मशाळा आहे. कुठे गेलेलीस? गेली असेल कुठेतरी कटकारस्थानं करायला. नाहीतर इथे काय करते? काय गं, काही प्लॅनिंग सुरू आहे तुझं? काय बोलताय तुम्ही? हो, मग इथे काय करतेस पूलकडे? चला. तुझ्यापासून काहीच सुटत नाही विठ्ठला. सगळं दिसतं तुला. तुला हसू दिसतं, तुला दुःख दिसतं, तुला सत्य असत्य दिसतं. मला सारंग सरांनी शपथ दिली ना, तेव्हा इच्छा नसून सुद्धा त्यांच्या डोक्यावर हा गेलेला माझा हात. यांना शिक्षा मिळायलाच हवी होती आणि मिळाली आहे. पण मला मिळालेली दुसरी शिक्षा म्हणजे सारंग सरांशी न बोलण्याची. त्याचं काय? त्यातून कशी पार पडणार आहे मी? विठ्ठला, तूच काहीतरी कर. तूच सांग मी काय करू.
राणी. राणी त्या दोन राण्यांचं काय ज्या कन्फ्युज होऊन फिरतात खाली. बस कळलं मला. अरे वा, छान. सारंग, मला तुझी थोडी मदत हवी. हा सांग ना दादा. आणि मी आत्ता आईकडे, ॲक्च्युली आई माझ्याशी बोलत नाही आहे. मी आत्ता फाईलवर सह्या घ्यायला गेलेलो, तिने MD सारख्या सह्या दिल्या आणि मला जायला सांगितलं. मला तिचा अबोला सहन होत नाही. दादा तू उगाच सिरियस होतेस. तुला आईचा स्वभाव माहिती आहे ना. ती कुठलीही गोष्ट मनाला लावून घेऊ शकते. सोड ना, जरा वेळ जाऊ दे, शांत होईल ती. कधी तिचा राग शांत होणार ते मला माहिती नाही, कारण यावेळेचा राग जरा तिचा खरा आहे. कमाल आहे ना, तिचा राग खरा आहे. या घरात प्रत्येकासाठी वेगवेगळा न्याय आहे. दादा तुला माहिती नाही मी काय बोलतोय, कशाबद्दल बोलतोय. अरे सारंग, तुझ्यासाठी या घरामध्ये क्विक माफी आहे, पण माझ्यासाठी नाही. तू आईच्या मनाविरुद्ध जरी काही केलंस ना तरी तुला माफी आहे. तिच्या मनाविरुद्ध तू नातं जोडलंस तरी माफी आहे. ती तुला असं लगेच डिटॅच करून टाकत नाही. तुमचा बॉन्ड मी बघितलाय ना, मी जेलच नाही आहे त्याबद्दल, पण माझ्यासाठी तसं नाही आहे या घरात. माझ्याकडनं एक चूक झाली आज, ती माझ्या नकळत. एवढी मोठी शिक्षा देते मग ती. दादा हे बघ, एकतर मी तिच्या विरोधात जात नाही, मी सत्याच्या बाजूने उभा असतो बस. आणि हे कुठेतरी आईला पण माहिती आहे. म्हणून आई कितीही रागवलेली असली ना तरी ती शांत होते, ती माफ करते मला. काय म्हणायचं तुला? तू जे काही या घरात करतो ते सगळं बरोबर असतं आणि मी चुकीचं आहे का? अरे एक मिनिट भांडताय कशाला? याला सांग मग, काय बोलतोय हा? सारंग, मी बोलू का? दादा, तुझ्या बोलण्याचा रोग कळतोय मला. तू सावलीबद्दल बोलतोस ना? हो. हे बघ, मॉम आणि सारंगमध्ये कितीही भांडणं झाली तरी एंड ऑफ द डे मॉमला माहिती आहे की सारंग जे करतोय ते योग्य आहे, सत्य आहे. पण दादा, तुझ्या बाबतीत असं नाही झालंय. यावेळेला तू चुकलायस. आणि काय चूक काय केली मी? हा, त्या मुलीला तिची जागा दाखवून दिली. बिंडोक मुलगी आहे ती. पण ती मदत मागण्यासाठी आपल्या दारी आली होती आणि ती केपेबल होती, जिद्द होती तिच्यात. बरं जाऊ दे ना, आपण कशाला भांडतोय? मुद्दा काय? आईला मनवायचं आहे ना, आईला मनवू ना आपण. मी मनवतो आईला, तू टेन्शन नको ना घेऊ. ठीक आहे, चल आपण खेळूया. नाही अरे दादा ए नको रे बाबा, मला खूप काम आहे. अरे ए बाबा ए. सावली, हे ग, मला जरा जिरा सोडा देशील का? हा, अगं मला ऍसिडिटी झाली आहे. तू का बोलत नाहीयेस? बोल ना काहीतरी. कुणी काही बोललं का तुला? मग तर जालिंदर निंबाळकर म्हणतात तू सिंगर आहेस. मला तर तू मुकी वाटतेस. अगं सावली, बोल ना काहीतरी. काय झालंय? तू व्रत ठेवलंयस का? जिरा सोडा देशील ना? कसं सांगू तुम्हाला सारंग सर, कधी कधी शब्द पण मुके होतात आणि या मुक्या शब्दांना तुम्ही बोलायला लावता. मी पण कोणाच्या तरी शब्दात अडकले गेले. बोलण्यापेक्षा लिहून दिलं तर? एक काम करते, चिठ्ठी लिहून त्यांच्या खोलीत ठेवते, ते नक्कीच समजून घेतील.